राम शेतकरी बंधूंनो, शेतीमध्ये पिकांचे दर्जेदार उत्पादन मिळविण्यासह उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला जातो. त्याचा जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे जमिनीचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी शेतीमध्ये सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे. रासायनिक खतांना पर्याय म्हणून सेंद्रिय खतं उपयुक्त मानली जातात आणि सेंद्रिय खतापैकी एक उपयुक्त खत म्हणून गांडूळ खत ओळखले जाते. सेंद्रिय पदार्थांच्या वेगवान विघटनामध्ये गांडूळ खत अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. गांडूळ खताच्या वापरामुळे जमिनीचा पृष्ठभाग सुपीक बनतो. गांडूळ काही झाडांची पानं आवडीनं खातात. कुजलेले पदार्थ जमिनीत मिसळण्याची गांडूळं महत्त्वाची भूमिका करतात. त्यासाठी शेतीमध्ये गांडूळ खतांचा वापर फायदेशीर ठरतो. गांडुळांच्या महत्त्वाच्या जाती अशा आहेत. गांडुळांच्या 300पेक्षाही जास्त प्रजाती आहेत. त्यापैकी आयसेनिक फेटिडा, इट्रिलिज युजेनी या जातीचे गांडूळ हे खत निर्मितीसाठी वापरले जातात. गांडूळ खत निर्मितीची प्रक्रिया साधारणपणे 40 ते 45 दिवसामध्ये पूर्ण होते. गांडूळ खताचे फायदे असे आहेत. यामुळे जमिनीचा पोत सुधारतो, जमीन सुपीक बनते, मातीच्या कणांच्या रचनेत योग्य बदल होतो. गांडुळाच्या बेळामुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जमिनीची धूप कमी होते. जमिनीतील मातीचा थर वरखाली होतात, त्यामुळे माती उत्तम प्रतीची बनते. जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण अनुकूल राहण्यास मदत होते. गांडूळ खतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे नत्र, स्फुरद, पालाश आणि इतर सूक्ष्मद्रव्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. रासायनिक खतावरील खर्च कमी होण्यास मदत होते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवून जमिनीचे रासायनिक आणि जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. जमिनीचा सामू सुधारण्यास मदत होते. जमिनीतील उपयुक्त जीवाणूंच्या संख्येत वाढ होते. मातीचा कस टिकून राहतो. जमिनीची उत्पादन क्षमता वाढते. गांडूळ खताच्या निर्मितीच्या पद्धती अशा आहेत. गांडूळ खत तयार करण्यासाठी ढीग आणि खड्डा या पद्धतीचा अवलंब केला जातो. या दोन्ही पद्धतीमध्ये कृत्रिम सावली करण्याची आवश्यकता असते, जेणेकरून गांडुळांचे सूर्यप्रकाश आणि पावसापासून संरक्षण आवश्यक होईल. शेडची लांबी 2 ढिगासाठी साधारणतः 4.25 मीटर तर 4 ढिगासाठी 7.5 मीटर इतकी असावी. शेडवरील निवारा हा दोन्ही बाजूंनी उताराचा असावा. बाजूच्या खांबांची उंची 1.25 ते 1.5 मीटर तर मधल्या खांबांची उंची 2.25 ते 2.5 मीटर इतकी ठेवावी. शेडच्या छपरासाठी गवत, नारळाच्या झावळ्या, ज्वारीची ताटं, जाड प्लास्टिक कागद, लोखंडी पत्रे इत्यादीचा वापर करावा. ढीग पद्धतीमध्ये साधारणतः 2.5 ते 3 मीटर लांब आणि 0.9 मीटर रुंदीचे ढीग तयार करावेत. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाच्या झावळ्या, काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणाऱ्या पदार्थांचा 3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा थर रचावा. या थरावर पुरेसे पाणी शिंपडून तो ओला करावा. त्यावर 3 ते 5 सेंटीमीटर जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेण, कंपोस्ट आणि चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढ झालेली गांडुळं हळुवारपणे सोडावीत. दुसऱ्या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, गवत, गिरीपुष्प, शिवरी यासारख्या हिरवळीच्या झाडांची पानं, खत, कोंबड्याची विष्ठा इत्यादी सेंद्रिय पदार्थांचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिकच चांगले असते. संपूर्ण ढिगाची उंची साधारणतः 60 सेंटीमीटरपेक्षा जास्त असू नये. कुजणाऱ्या पदार्थामध्ये 40 ते 50% पाणी असावे. त्यासाठी ढिगावर पोत्याचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी मारावे. त्यामुळे ओलावा वाढून खत लवकर तयार होण्यास मदत होते. बरे तर शेतकरी मित्रांनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात एवढंच. राम राम.